सविस्तर माहितीसाठी। आणि या बातमीनंतर आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे आयसीआयसीआय बँकेचे माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केलेली आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या दोघांना घेऊन सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल झालेत। विमानतळावरून थेट दोघांना मुंबई सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार असून दोघांना सुट्टीच्या दिवशी सीबीआय कोर्टात हजर करण्यात आहे। तर व्हिडिओकॉन कंपनीला चुकीच्या पद्धतीने कर्ज मिळवून दिल्याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे आपण पाहतोय आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई केलेली आहे। आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केलेली आहे। आणि या बातमीचे सगळे अपडेट्स